मैत्रिणींनो, आज आपण रात्रीचे भाकरी होते की नाही ज्वारीच्या, 2 भाकरी, एक नाचणीची भाकरी, तर त्याचा आपण आज एक खमंग असा चिवडा बनवणार आहोत. तर त्यासाठी या भाकरींवर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि त्या मिक्सरला लावून घ्यायच्या. त्यासाठी साहित्य बघा काय काय, एकदम कमी साहित्य. कांदा थोडा मोठ्यापैकी कांदा चिरला आहे, नंतर कढीपत्ता, कोथिंबीर, थोडेसे टोमॅटो, आणि माझ्याकडे त्या कोथिंबीरीच्या ना दांड्या होत्या, तर त्या पण आपण टाकूया, खूप चविष्ट लागतात. चला तर मी आता तुम्हाला हे मिक्सरला लावून दाखवते. सख्यानं, मी तुम्हाला ना लसूण सांगायला विसरले. तर लसूण थोडा जास्त टाकायचा. लसणामुळे चांगला स्मेल पण येतो, चांगला टेस्ट येते. आणि आपण थोडासा लसूण फोडणीत चेचून घालणार आहोत, म्हणजे क्रश करून. एवढंच सांगायचं होतं. आता हे मी बाकीचं मिक्सरला लावून घेते आणि तुम्हाला फोडणी दाखवते. सख्यानं, तर आता आपण कांदा परतायला लावूया. फ्राय पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून कांदा परतायला लावूया. लसूण कांदा परतून होईपर्यंत आपण हे मिक्सरला पण लावून घेणार आहोत. थोडंसं तेल थोडं जास्त लागतं, भाकरी असतात म्हणून. लसूण टाकलाय, नंतर कांदा, कढीपत्ता, कांदा, ओली मिरची आपण ते क्रश करतानाच टाकणार आहोत. खूप छान लागतं सगळ्यांमुळे. एक जेवणासारखं आहे, नाश्त्याचा प्रकार, पण एक जेवणासारखं असतो. तर आपण यामध्ये जिरी, मोहरी आणि हिंग टाकूया थोडासा. जिरी, मोहरी आणि हिंग टाकूया आणि हे परतून घेऊन त्यामध्ये आपण भाकरीचं चूर्ण करायचं आहे ना मिक्सरमध्ये, ते टाकूया. हे मिक्सरला लावते मी. मिक्सरला लावून घेते. आपण थोडीशी हळद पण टाकलेली आहे, थोडीशी, पाव चमचा. बारीक गॅसवर ही फोडणी होते. थोडीशी कोथिंबीर पण टाकूया फोडणीवर. आता मी हे मिक्सरला लावून घेते. थोडंसं फोडणी झालेली आहे. आता हे आपण चूर्ण टाकलं त्यामध्ये, आणि लसूण थोडासा जास्त घातल्यामुळे खूप छान चव येते. बघा, मीठ पण घातलं आहे थोडंसं, म्हणजे क्वांटिटीप्रमाणे, चवीनुसार. आता आपण आपल्याकडे अर्धी भाकरी, नाचणीची पण होती ना अर्धी भाकरी, मग ती पण मी टाकली. पौष्टिक, अधिकच पौष्टिक. बघा,
अर्धी भाकरी होतीच ना नाचणीची चांगलीशी. त्यामध्ये टोमॅटो टाका, थोडासा बारीक कापलेला टोमॅटो टाका, थोडंसं आंबट लागेल छान. नंतर आमचूर पावडर टाकलं तर चालेल आणि कोथिंबीर. झाला आपला चिवडा तयार. वेस्टेज पण जात नाही आणि सगळे हौशीने खातील. बघा किती छान दिसतो ना, सुंदर वाटतो. बघा कसा वाटला चिवडा. एकदम सोपी पद्धत आणि पौष्टिक, फायबरयुक्त. ह्याच्यामध्ये भरपूर फायबर असतं, प्रोटीन फायबर. आता मी सर्व करून दाखवते तुम्हाला. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांनो. तर हा असा आपला मिश्र भाकरीचा चिवडा तयार आहे, नाश्ता. बघा एवढा टेस्टी होतो ना, तुमची भूकच संपून जाईल. खूप छान होतो. करून बघा हा सगळ्यांनो, करून बघा. भाकरी वेस्टेज पण जात नाही आणि खूप छान. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.